बहिणाबाईच्या लग्नाला 3-4 दिवस बाकी होते. इथं निघालो, रिक्षा गेली होती सकाळी सकाळी. आंघोळ वगैरे केलं सर्वांनी आणि लवकर तयारी करून निघालं. बाबूचं इथं खेळणं चालू होतं. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सर्व तयारी झाली, रिक्षाने तर पोहोचलो डोणगाव. पण काय झालं ना, डोणगावच्या समोर जायला गाडीच नव्हती. मी तर फक्त आंघोळ वगैरे केली, केस वगैरे काही नाही विचारले. म्हटलं ऊन व्हायच्या पहिले जाऊया घरी. पण काय झालं ना, डोणगावमध्ये पोहोचलो. मेहकर जाण्यासाठी रिक्षाच नव्हती. डोणगावपर्यंत तर रिक्षामध्ये गेलो. पण सकाळचं वातावरण बघा किती चांगलं आहे गावाकडचं. डोणगावला पोहोचलो पण मेहकरमध्ये जायला रिक्षाच नव्हती. एवढा वेळ थांबून कुठेतरी एक रिक्षा भेटली. मग पोहोचलो आम्ही मेहकरमध्ये. त्यांनी बस स्टॉपला सोडलं. एवढं ऊन होतं ना डेंजर, आणि बसायला जागा नाही. बस स्टॉपची अवस्था इतकी गंदी होती ना की बस हा जो अनुभव आहे ना बेकार होता माझा. रिक्षा तर मिळाली नाही, बस मिळाली आणि बसमध्ये मस्त मोकळी जागा होती. लोणारच्या समोर बस पण फुल झाली. आणि त्याच्यानंतर पोहोचलो आम्ही याला मंठ्याला. बाबूही झोपला होता बसमध्ये. गरमीमध्ये कधी झोपत नाही, पण आज खूप थकून गेला होता बसून बसून, त्याच्यामुळे झोपून गेला. काय नाही, 2च तासाचा प्रवास होता, पण उन्हामुळं खूप जास्त वाटला. मंठ्यामध्ये पोहोचलो आम्ही आणि तिथून पण रिक्षा घेतली जिथं मावशीच्या गावच्या गाड्या लागतात. पण काय ना, एकही रिक्षा नव्हती. इतकं डेंजर होतं. चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. घरी पोहोचलो कसं तरी. लिंबू पाणी बनवलं होतं ते पिलं. आणि मग जेवायचं म्हटलं, सकाळी नाश्ता केला होता फक्त. उन्हाचे आणि सर्व कूलरच्या जवळ बसले होते, इतकं भयानक ऊन होतं. बेसन पोळी तर बनवलीच होती, पण बेसन संपलं, परत बनवलं आणि मस्त सर्वांनी असं निवांत जेवण केलं. आणि कोण खाऊन असा संपवला दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.